नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत ऑटोमॅटिक वॉटर लेवल कंट्रोलर। आपल्या सोसायटीमध्ये किंवा बिल्डिंगमध्ये पाण्याची टाकी भरण्यासाठी मोटर वापरली जाते, पण ही मोटर वारंवार हाताने ऑन ऑफ करण्याची गरज पडू नये यासाठी ऑटोमॅटिक वॉटर लेवल कंट्रोलर वापरला जातो। कंट्रोलर पॅनल हा पॅनल मोटरला ऑटोमॅटिक कंट्रोल करण्याचं काम करतो। वॉटर लेवल सेन्सर टाकीमध्ये सेन्सर बसवलेले असतात। हे सेन्सर टाकीमध्ये पाण्याची लेवल सेन्स करतात। पाण्याची लेवल कमी झाली, टाकीमध्ये पाणी ठराविक लेवलपेक्षा कमी झालं की सेन्सर पॅनलला सिग्नल देतो आणि मोटर ऑटोमॅटिक ऑन होते। टाकी भरत जाते। मोटर चालू झाल्यानंतर पाणी वरच्या टाकीमध्ये भरत जातं। पाण्याची लेवल फुल झाली, पाणी ठराविक मॅक्सिमम लेवलपर्यंत पोहोचल्यावर सेन्सर पॅनलला सिग्नल देते आणि मोटर ऑटोमॅटिक ऑफ होते। म्हणजे सेन्सर कंट्रोलर पॅनल मोटर यांच्या मदतीने पाण्याची लेवल ऑटोमॅटिक मेंटेन केली जाते आणि टाकी ओव्हरफ्लो होण्यापासून वाचते। आणि तुमच्या सोसायटीमध्ये किंवा घरी ऑटोमॅटिक वॉटर लेवल कंट्रोलर बसवायचा असेल तर या कंप्लीट कंट्रोल सिस्टमची कॉन्टॅक्ट डिटेल मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तुम्ही तिथे दिलेल्या नंबर कॉन्टॅक्ट करू शकता। अशाच इलेक्ट्रिकल प्रॅक्टिकल नॉलेजसाठी इलेक्ट्रिकल प्रॅक्टिकल मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।